नमस्कार, बकवास 24 तास मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघूयात आजची ब्रेकिंग न्यूज. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. संतोष! ये गय घसरी माझे मडके भारी. संतोष! काय 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 झालं? अरे काय ऑर्केस्ट्रा जायचंय का तुला? रिपोर्टर आहेस ना, ब्रेकिंग न्यूज दे ना. खड्ड्यात पडलेला माणूस शोधतोस ना? हो शोधतोय ना. शोध ना. अरे हो, सकाळपासून तोच माणूस शोधतोय. आला माणूस आला. रेडी रेडी. सापडला सापडला सापडला. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. काल मुंबईच्या रस्त्यात असलेल्या पाण्यातील एका खड्ड्यामध्ये पडलेला माणूस आपल्याला सापडलेला आहे. जाणून घ्या त्याच्याकडून नक्की काय घडलं होतं. सांगा सांगा नक्की काय घडलं होतं सांगा. मला जाऊ द्या ना, मला दुकानात जायचं. मला आईने चहापत्ती मसाला पोडी आणायचं. विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तर दे, डोक्यात घालीन. बोलो. हा, तर काल तुम्ही खड्ड्यात पडला होतात. कसे काय पडला होतात? खड्ड्यात? मी कधी पडलो? ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. आपण पाहिलं या माणसाला स्वतःला आठवत नाही आपण खड्ड्यात कधी पडलो होतो. तर आपण विचारूया पुढे नक्की काय आणि कसं घडलं. सांगा सांग, काल काय घडलं? चालता चालता अचानक माझा पाय घसरला. ऐकलेत आपण, भर पावसाळ्यात भर रस्त्यात ऐन जवानीत याचा पाय घसरला. जवानीत नाही हो, खड्ड्यात घसरला. हाच तो माणूस जवानीत नाही तर म्हातारपणी खड्ड्यात घसरला. म्हातारपणी? अहो तरुण आहे मी अजून. हाच तो माणूस जो मारीन धरून दिला. मी काही वेगळं बोलतोय का? समजून घे ना जरा. मग पुढे काय घडलं? पुढे एक फुटपट्टी, एक मताला होडी. एक मताला होडी म्हणजे या सर्वसामान्य माणसाची इच्छाही अगदी सर्वसामान्य आहे. हा माणूस आपल्या प्रशासनाकडे आपल्या एका मताची किंमत मागतोय, होडी, जी त्याला या पाण्यातून पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. परंतु प्रशासन त्याला ही होडी देऊ शकत नाही. इतकी बिकट परिस्थिती मुंबईकरांची, मुंबईच्या रस्त्यांची. पुढे काय घडलं ऐकूया या मुंबईकराला. नंतर त्या खड्ड्यात एक विजेची तार पडली. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. या प्रसंगातून वीज मंडळाचा गलतान कारभार जगासमोर आलेला आहे. त्यांनी तारा अशा इथे सुद्धा सोडून दिलेल्या आहेत. त्यातली एक तारेच्या खड्ड्यात गेली आणि शॉक बसून याचा पूर्ण कोळसा झालेला आहे. जळून कोळसा काय झालाय? जिवंत आहे ना तो? मग काय जाळून मारू याला? अरे करू याचा कोळसा. देऊ तुला ब्रेकिंग न्यूज देतो ते. की गपचूप शहाणपणा करतोय तिकडे आईशी निघून जाय ना इकडनं. नाही, त्याला बोलायला प्लीज. हा बोला. तर तुमचा कोळसा झालेला आहे. काय? मी तर जिवंत आहे. त्या विजेच्या तारेमध्ये करंट नव्हता. तुला आधी नाही सांगते. तुम्ही विचारलं कुठे? ऐकूया पुढे काय घडलं. पुढे त्या तारेला धरून पकडून मी वर आलो आणि माझ्या आईने हाक मारली. पहिलं आपण अशा रीतीने शेवटी काही झालं तरी आईची माया जागृत झाली. शेवटी आईच्या मायेला पर्याय नाही. हा मुलगा घरी आले आले ह्याला आई म्हणाली, बंड्या बाजारात जाऊन एक चहापत्ती, एक मसाला पुडी घेऊन ये. आठवलं मला. आठवलं म्हणजे वाईटातून चांगलं निष्पन्न होतं ते असं. त्याला नेमकं काय आठवले ते आपण त्याला विचारूया. हा बोला, नक्की तुम्हाला काय आठवलं? हा बोला आठवा बोला. तुम्ही काहीतरी बोलवतात. कुचीपुडी, भरतनाट्यम, माणूस बघून पुडी बांधा. लवकर बोला. भांगडा आठवते, लावणी आठवते, कीर्तन आठवते, तमाशा आठवते. याला काही आठवत नाही. परंतु आमचं चॅनल याच्या पाठीची ठामपणे उभं आहे. याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्ही याला आठवायला लावणार आणि याला पुन्हा सगळं आठवणार. अरे कसं काय? आम्ही याला पुन्हा खड्ड्यात ढकलणार.